तळागाळातील पत्रकार सक्षम झाला पाहिजे. विजय चोरडिया. संदीप काळे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना महाराष्ट्र या संघटनेची आढावा बैठक मिरजमध्ये संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष माननीय विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. चोरडिया यांच्या संघटनेच्या आढावा बैठकीबाबत राज्यव्यापी दौरा सुरू असून मिरज येथील शासकीय विश्रामगृहामध्ये संघटनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष इर्शाद शेख, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन मोहिते, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे, जिल्हा सरचिटणीस अल्ताफ खतीब तसेच जिल्ह्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी, तालुका प्रमुख, सदस्य उपस्थित होते. यावेळी चोरडिया यांनी पत्रकार हा सक्षम झाला पाहिजे असे सांगून आज पत्रकारांसाठी असणारी पेन्शन ही गरजवंत असणाऱ्या पत्रकारांना मिळत नसल्याची खंत व्यक्त करून संघटनेमार्फत पत्रकारांसाठी सुरू असणाऱ्या पंचसूत्रीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खतीब सर यांनी केले. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवटे, महाकाळ. अशा नियमाटी केल्या की मालकाला त्याचं सगळं भांडवल आलं ऑपरेशन होतं. जे रिपोर्ट आहेत तुमच्या तिथं काम केल्याच्या बघायच्या स्लिप, संपादकाचं पत्र, अनेक किचकट कागद लावल्याशिवाय ती पेन्शन होती. त्या पेन्शन कमिटीवर कोण बसले? मुंबईचे, पुण्याचे, नाशिकचे, नागपूरचे जे मोठे मोठे दैनिकाचे किंवा मोठमोठे संपादक नाव मोठे आहेत त्यांचे बसले. त्यांना गाव पाड्यावरच्या पत्रकारांच्या समस्या कळल्या. त्यासाठी सुद्धा संघटनेने मागच्या वेळेस मुंबईला एक निवेदन दिले की या पेन्शनच्या ज्या अटी नियम आहेत त्या शिथिल करण्यात याव्या. त्यांनी किमान 15 वर्ष काम केले या क्षेत्रामध्ये. त्यांच्याकडे 15 वर्षापासूनचे पुरावे आहेत की आम्ही काम करत होतो. आणि त्याच्यात एक महत्त्वाची अट त्यांनी काढली की सलग 35 वर्ष एकाच दैनिकात काम करणाऱ्यांपेक्षा हे शक्य नाही, आजच्या परिस्थितीत शक्यच नाही. या सगळ्या अटी काढाव्या म्हणून शासनाकडे आपण आपल्या लेवलवर या सगळ्या गोष्टी सगळ्यांना काम करतो. मधल्या काळामध्ये राज्यस्तरावर पण आता 2 वर्ष सरकार बनवण्यापासून बाकीच्या गोष्टी जेव्हा नेमकं काहीतरी होईल असं वाटत असतानाच निवडणुका लागल्या आणि आता पुन्हा अर्थमंत्री बदलले. आता या सगळ्या गोष्टी नव्यानं आपल्याला करायच्या. वेळेप्रसंगी आंदोलनाची भूमिका आपल्याला घ्यावी लागते. रस्त्यावर उतरावं लागणार आहे. तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, विभागीय पातळीवर आपल्याला स्टेप बाय स्टेप आंदोलन करावे लागणार आहे. लोकेशन मांडतो आपण. आज काय परिस्थिती आहे? लोक कुठेतरी कोणी उपोषणाला बसतो, आपण तिथं जातो, त्याची बातमी करतो, फोटो करतो. खरं तर आपल्याला उपोषणाला बसायची वेळ. कोणतेच प्रश्न आपले सुटले नाही. समाजाच्या वेदा मांडत असताना समाज आपल्याकडे कसा बघतो हे बघण्याची वेळ. खऱ्या अर्थाने एखादा गरीब पत्रकार जर दवाखान्यात गेला आणि त्याला जर एखाद्या लिडरला 20,000 रुपये मागितले, तो देतो का बघा. आज म्हणून खूप उदाहरण आहेत अशी. सगळं आपल्याला चांगलं करावं लागतं. जेव्हा आपण अडचणीत येऊ तेव्हा कोणी आपल्याला मदत करत नाही आणि आपल्याकडून अपेक्षा मात्र सगळ्या जगाच्या जगाने कराव्या अशी परिस्थिती खऱ्या अर्थाने बदल. यातून आपल्याला बदल करायचा आणि हे बदल आदरणीय संदीप काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून यासाठी माझी विनंती आहे. जिल्हाध्यक्षांना विनंती आहे, विभागीय अध्यक्षांना विनंती आहे आणि तालुका अध्यक्षांना. प्रत्येक तालुका कार्यकारिणीचा विमा आपण काढायलाच पाहिजे. जिल्हा कार्यकारिणीचा विमा काढा.